मला पहिला रोज आहे तिन्ही बी पहिला रोज आहे. तिन्ही बी मित्रांनो पहिला रोज आहे त्या. दाताला कशी द्या? चार दात. चार दाती द्या. काय काय किमतीला गेले ही? 1,35,000 भावानं दिलं तिन्ही बी 1,35,000. ₹1,00,000 1,00,000 चाललेली मित्रांनो. किंमत काय सांगितली? 85. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या दुग्धदुधा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 3 मार्च 2024 वार रविवार. आज आपण सांगोलचा एचएफ गाईंचा बाजार मित्रांनो पाहणार आहोत. मित्रांनो आज 1,35,000च्या भावात 3 गायी गेलेत. तर कशा गायी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो गाय पाही बाय किती वेताची? चौथ्या वेताची. तिसऱ्या वेताला किती चालली? 10-11 एका टायमिंगला 10-11 लिटर चाललेली. तास पाहू शकता. बाया बाला ती काही चालतो काय सुद्धा नाही, पाय सुद्धा उचलत नाही. बिगर बाले आपल्या घरची पाडी तयार केलेली. पाडी तयार केलेली. काय किंमत होती? दिली आहे काय आता? दिली का? किती दिली? ही गाई दिली 75ला. 75ला. मित्रांनो 75ला व्यवहार झालेला आहे ह्या गाईचा. कोणी घेतली? तिथं घेतली, कोणी व्यापाऱ्याने घेतली. व्यापाऱ्याने घेतली का? आम्ही शेतकरी आहे. शेतकरी का? नाव काय तुझं? आम्ही कमलापुरातला आहे. कमलापूर. तंडे, संभाजी तंडे. संभाजी तंडे दिले मित्रांनो. 75ला आज या गाईचा व्यवहार झाला. 11 लिटरची गाई तुमचं चॅनल. तर मित्रांनो गाय पाहू शकता. ही पहिला रोय ना? पहिला रोय. दाताला कशी? दाताला 6 दाती मित्रांनो. पहिला रो कालोड आहे. कस पाहू शकता. किती दिवस राहिले? 15 दिवस बाकी मित्रांनो. जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा. काय किंमत होती? किंमत काय? 1,00,000. 1,00,000. तर सोडायची कुठं? 90-95 पर्यंत. 90-95 पर्यंत सोडायचे सांगतात मालक. जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा. नाव काय आपलं? दीपक शिवाजी. नंबर काय? 99-60-39 99-60-39 0512. गाव कुठलं? वेळापूर. मित्रांनो वेळापूरचे. जर गाय घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा. तर मित्रांनो आपण ही गाय पाहू शकता. किती वेताची मला? दुसऱ्या वेताची मित्रांनो. गाय किती दिवस राहिले वेल? वरचे दिवस राहिले. वरचं 9 दिवस. वरचे 9 दिवस राहिले मित्रांनो. दाताला कशी? दाताला कडदात आहे. कडदात करते का? दाताला कडदात करते. पहिल्या वेळात किती चालली? पहिले त्याला 10 चालली. 10 लिटर. एका टायमिंगला. एका टायमात 10. बाला ती काय? भाला वगैरे काय नाही. किती किंमत होती? ही सांगायला 85. 85. द्यायची काय? काय गिऱ्हाईक आल्यावर देऊ जमवून. तरी किती? 70 पर्यंत होईल? 75 पर्यंत. 75 पर्यंत सोडायची. 75 पर्यंत सोडायचं सांगतात मालक. जर मित्रांनो गाय घ्यायची असेल तर यांना संपर्क करू शकता. वरचे दिवस राहिलेत. नाव काय आपलं? काशीनाथ पुजारी. नंबर काय? 77-58 77-58 05 05 10-75. 10-75. गाव कुठलं? आपलं बेगमपूर. बेगमपूरचे मित्रांनो. जर गाय घ्यायची असेल तर अवश्य यांना तर मित्रांनो गाय पाही पहिला वेळ ना? दुसऱ्या वेताची गाय मित्रांनो. दाताला कशी? दाताला 6 दाती. तास पाहू शकता. किती दिवस राहिलेत? 15 दिवस राहिलेत. पहिल्या वेळ तर किती चालली? पहिले 13-12 एका टायमिंगला. बाला ती काय लागतो का? बाल्याची ती काय गरज नाही मित्रांनो. मालक सांगतात. जर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकता. काळे भांडी मित्रांनो. शिंगटी. काय किंमत सांगितली? सांगितलं 1.5 लाख रुपये. द्यायची कुठपर्यंत होईल? त्याला आता कसं आहे, बाजार नाही एवढं, त्यामुळं काय आता
कसं बाजार झालेला असेल व्यवहार बसल्यावर जमेल की जमल हा तर मित्रांनो गाई घ्यायची असेल तर अवश्यांना संपर्क करा. नाव काय आपलं? राजेंद्र वाघमोडे नंबर काय? 9665 111 591 गाव कुठलं? माहेसरस माहेश्वरचे मित्रांनो जर गाई घ्यायची असेल तर यांना अवश्य संपर्क करू शकता. मामा जरा व्हिडिओ करा तर मित्रांनो आपण गाय पाहू शकता. किती वेळाची मालक? दुसऱ्या वेळाची. ही किती वेळाची? दुसरं दाताला कशी? 7 आहे 6 दात आहे मित्रांनो. जर्सी गाई पहिल्या वेळाला किती चाललेली? 16 चालली 16-17 दोन टायमिंगचं 16-17 लिटर चाललेली मित्रांनो. किंमत काय सांगितली? 85. द्यायची कुठपर्यंत? 5-10 हजार कमी होतील. जर मित्रांनो गाई आपल्याला घ्यायची असेल तर अवश्यांना संपर्क करू शकतो. चांगली गाई मित्रांनो. आपलं नाव काय? शशिकांत मोरे नंबर काय? 98 23 54 89 20 गाव कुठलं? एरंडोली हिची काय किंमत सांगितली? तिची 75 सांग दुधावर आहे का ही? हा नाही बेल झाली वेळेला झालं. किती दिवस राहिले तिथं? 20 दिवस. 20 दिवस देईल. 45 सांगितली. कुठपर्यंत होईल याची? 65 पर्यंत होईल 65 पर्यंत मित्रांनो. 65 पर्यंत सांगितली. तर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकता. दिलाय संपर्क. तर मित्रांनो ही गाय पाहू शकता. किती वेळाची? किती वेळ? दुसरे वेळ. दुधावर आहे का गाभण आहे? दुधावर आहे मित्रांनो. पार्टी गाई का दूध किती चालतंय आता? दूध आता 10 लिटर. किती? 2 टायमाला 10 लिटर. 2 टायमिंगचं 10 लिटर. 2 टायमिंगचं मित्रांनो 10 लिटर आहे. किती दिवस झाले येऊन? येऊन झालं 2-2.5 2-2.5 महिने. भरली नसेल आणि भरली का? 2-2.5 महिने झाले येऊन मित्रांनो. भरली गाई. काय किंमत होती तिची? सांगते 45,000. कुठपर्यंत सोडायचं तरी? बोलायचं मी सांगा बोला की तुम्ही काय तर सांगा की पाहिजे 35 पर्यंत. 35 आलं तर द्यायची असं सांगतात मालक. जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा. नाव काय मालक आपलं? नंबर काय? 79 72 10 82 79 72 10 82 55. गाव कुठलं? मित्रांनो कडलाचे ते. जर घ्यायची असेल तर अवश्य यांना संपर्क करू शकता. 45 सांगितली. 35 पर्यंत फायनल सांगितली मालकानं. तर मित्रांनो गाय पाहू शकता आपण. किती वेळाची? तिसरं वेळ. दुसऱ्या वेळाला किती चालली? 22 लिटर दिवसाला. 22 लिटर दिवसाला चाललेली मित्रांनो. पाहू शकता. नंतर मित्रांनो गाडी भांडी शिंगटी आहे. किती दिवस राहिले? 10 दिवस राहिलेत. काय किंमत होती? 1,30,000 सांगतो 1,30,000. द्यायची कुठपर्यंत? 1,10,000. 1,10,000 असं द्यायची सांगते मालक. जर गाय घ्यायची असेल तर यांना संपर्क करा. नाव काय आपलं? बाळासाहेब संदीपान भानवंशी नंबर 94 20 94 20 75 75 59 17 59 17. गाव कुठलं? आठवडे तर मित्रांनो गाय घ्यायची असेल तर यांना संपर्क करू शकता. तिसऱ्या वेताची गाय. सगळे आपलेच आहेत का? अशा प्रकारच्या ह्यांच्याकडं टॉपच्या याच्या गायी मिळतील. तर घ्यायची असेल तर अवश्य दिलेल्या नंबरवर संपर्क. अशा प्रकारच्या गायी मित्रांनो घ्यायची असतील तर यांना संपर्क करा. तर मित्रांनो गाय पायी किती वेळाची? पहिला रोग गाय. दाताला कशी? 64. किती दिवस राहिले तू यायला? 4-5 दिवस. 5 ते 6 दिवस तिला सांगतो पहिला रोग चालवडे मित्रांनो. किंमत काय होती? किंमत सांगतोय ₹1,00,000. 1,00,000 सांगतोय ₹1,00,000. द्यायची कुठपर्यंत? द्यायचं की हिशोबात आल्यावर आपल्या 80 पर्यंत होईल का? पूर्ण चाललं 80च्या पुढनंच. 80च्या पुढनं चालायचं सांगतात मामा. जर घ्यायचं असेल तर मित्रांनो पहिला कालवड यांना संपर्क करू शकतो. दाताला दुसरी. नाव काय असं का? आपलं? नाव काय? मधुकर कोकरे. नंबर नंबर हां 93 59 93 59 54 54 30 30
33 33. गाव कुठलं? मंगळवारपाशी बालेवाडी. मंगळवेढा पोचलेत हे. जर घ्यायचं असेल तर पहिलं मित्रांनो यांना संपर्क करू शकता. पलीकडच्या साईडला किती चालेल तरी पहिल्या वेळेला? 8 9 10 सांभाळण्यावर आहे ना. 9 8 9च्या पुढे चालणार नाही. 8 9च्या पुढं 8 9च्या पुढं चालेल असं सांगते बाबा. जर घ्यायचं असेल तर यांना संपर्क करू शकता. दिला आहे नंबर मालकाचा. तर मित्रांनो आपण ही गाय पाहू शकताय. किती वेताची मालक? वेत किती व? हे दुसरं वेत. दाताला कशी? दाताला सायदा ती मित्रांनो. गाभा नाही का आता दुधावर? नाही गाभा नाही झाली. वेल झाली का? किती दिवस राहिलेत? 10 दिवस राहिले. 10 दिवस बाकी मित्रांनो. दुसऱ्या वेताची गाय. पहिल्या वेता किती चाललेली? पहिले त्याला 8 9 लिटर एका टायमिंगला. बालाची का? बाल्याची ती काय गरज नाही मित्रांनो. तर 8 9 दिवस राहिलेत असं तर मला. जर गाय घ्यायची असेल तर आपल्याला यांना संपर्क करू शकतो. सांगोला बाजारामध्ये अशी आज गाय आली मित्रांनो. काय किंमत होती? 1,10,000. द्यायची काय? फायनल सांगायची शेतकरी म्हणजे फोन करावा आपल्याला. 90 पर्यंत फायनल होईल असं सांगतात मालक. जर घ्यायची असेल तर अवश्य यांना संपर्क करा. नाव काय आपलं? तानाजी बाबू. नंबर काय? 95 94 95 94 75 75 69 69 73. गाव कुठलं? जर मित्रांनो आपल्याला ही गाय घ्यायची असेल तर मालकाचा संपर्क क्रमांक दिलाय. तर ह्यांना संपर्क करू शकता. तर मित्रांनो गाय पाहू शकता आपण. ही बाय किती वेताची? तिसऱ्या वेताची गाय मित्रांनो. किती चाललंय दुसऱ्या वेताला? 20 लिटर दिवसाला 20 लिटर चाललेली. तास पाहू शकता. किती दिवस राहिले बाय वेळ? 15 दिवस. काय किंमत सांगितली? 1,00,000 रुपये. तरी सोडायची कुठपर्यंत? 70-80 पर्यंत. 85 का? 85 सांगितली मालकानं. जर घ्यायची असेल तर आपण यांना संपर्क करू शकतो. नाव काय बाय आपलं? सुशांत साबळे. नंबर काय? 83 78 08 60 90. गाव कुठलं? बागेवाडी. बागेवाडीचे मित्रांनो. कुठलं? जत बागेवाडीचे. जर घ्यायची असेल तर अवश्य यांना संपर्क करा मित्रांनो. तर मित्रांनो आज सांगोला बाजारात ह्या 3 गायांची विक्री झाली. तर मालकाला आपण विचारूया कशा गेल्यात. ही किती वेताची मालक? पहिला रोज आहे. तिन्ही बी पहिला रोज आहे. तिन्ही बी मित्रांनो पहिला रोज आहे. त्या दाताला कशी आहे? 4 दात. 4 दात आहे त्या. काय किमतीला गेल्या ही? 1,35,000च्या भावाने दिलं तिन्ही बी 1,35,000च्या भावाने. 1,35,000 एकच मालकाने नेलेत. एकच मालकाने 1,35,000च्या भावाने नेलेत मित्रांनो. चांगलं पहिल्या रोज सर्व 4 दाताच्या. आपलं नाव काय? अतुल नवनाथ कांबळे. नंबर काय? 98 22 20 44 53. अशा काही मिळतील की आपल्याकडे? हो. जर मित्रांनो अशा काही घ्यायच्या असतील तर ह्यांना संपर्क करू शकता. चांगल्या टॉपच्या ह्यांच्याकडे काही मिळतील.